नमस्कार मित्रांनो, आता सिंगापूरमधली गार्डन्स संध्याकाळी कशी दिसतात याचं तुम्हाला मी एक चित्र दाखवतोय। रात्रीची सुद्धा ही गार्डन्स ओपन आहेत बरं का, तुम्हाला लाईटीवर दिसेल। पशुपक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे, त्यामुळे मी हळू बोलतो। आणि अशा प्रकारचेच गार्डन आपल्याला आपल्या प्रत्येक शहरामध्ये उभी करायचे आहेत मित्रांनो। तुम्हाला दाखवतो, इकडून समुद्र किनारा पण दिसेल आणि कुठूनही कुठे जा तुमचा पाय मोडणार नाही, पाय लचकणार नाही, अशी सगळी इथे व्यवस्था आहे। आणि या देशामध्ये सिक्युरिटी 100% आहे, सुरक्षा 100% आहे। कुणी कुणाला त्रास दिला, कुणी कुणाला अडवणूक केली असं काही इथे चालत नाही। इथे छानपैकी सुरक्षित वातावरण आहे। आता रात्रीचं आम्ही ह्या गार्डनमध्ये फिरतोय, तुम्ही बघा लाइटिंग कशा आहेत, स्वच्छता बघा कशी आहे, टापटीप बघा कशी आहे। आणि खालचा रस्ता जर तुम्ही बघितला ना तर तुम्हाला सांगतो टार रोड आहे, पोटातलं पाणी हलणार नाही गाडीतून जर तुम्ही इथं फिरायला आले तर। ओके, अशा प्रकारची इथं गार्डन्स डेव्हलप केलेली आहेत। आणि यातूनच प्रेरणा घेऊन आपल्या लाखो तरुणांनी आपापलं शहर सिंगापूर करण्यासाठी जे प्रेरणा घ्यायची आहे त्याच्यासाठी आम्ही हा अभ्यास दौरा लावलेला आहे। आणि गार्डन्स कसे विकसित केले पाहिजेत हे त्यांनी पाहावं आणि आपापल्या शहराचं सिंगापूर त्यांनी करावं मुलांनी। म्हणून आता सगळे प्रत्येकालाच काय हे शक्य नाही हो, एवढा लांब येणं, एवढं खर्च करणं किंवा एवढा वेळ देणं वगैरे। आणि म्हणून आम्ही हे नागरिकांसाठी व्यवस्था केलेली आहे। आणि अशा इथे गाड्या पण आहेत नागरिकांना, इको फ्रेंडली गाड्या बरं का, ज्या धूर उडवत नाहीत, धूळ उडवत नाहीत आणि ज्या तुम्हाला पूर्ण गार्डन फिरून दाखवू शकतात। पहा मित्रांनो, ज्या देशामध्ये 0 टॅक्स आहे त्या ठिकाणी अशा प्रकारची सुविधा आहेत। आणि आपल्याकडे प्रचंड म्हणजे 68% टॅक्स आपल्या कष्टाच्या कमाईतून सरकार घेतं, पण त्याच्या बदल्यात टॅक्स पेअरला काय देतात तर काय नाही। हे चित्र बदलण्यासाठी आपण ही भूमिका मांडतोय आणि त्यासाठीच तरुणांनी आपल्या भविष्याचा वेध घेण्यासाठी, नागरिकांनी त्यांच्या आरोग्याचा वेध घेण्यासाठी आणि एकंदरीत पुढच्या पिढीला काहीतरी चांगलं शिल्लक राहावं, मिळावं यासाठी आपण प्रयोग केला पाहिजे। झाडं तोडली नाही पाहिजेत, जी आहेत ती मेंटेन केली पाहिजेत। सिंगापूरसारखा एकदम छोटासा देश मित्रांनो, आपल्या एका शहरापेक्षा छोटासा देश, सगळे देशाची मिळून लोकसंख्या 65 लाखाच्या आसपास, त्याच्यातले परदेशातले जर स्थायिक झालेले NRI जे आहेत ते जवळपास 18 लाख 17 लाख आहेत आणि राहिलेले बाकी सिंगापूरचे नागरिक आहेत। आणि ह्या सगळ्या लोकांनी मिळून त्यांचे जे प्राईम मिनिस्टर होते ली क्युन क्यू, त्यांच्या दूरदर्शी अशा नेतृत्वामध्ये हा देश उभा केला। 1965ला स्वतंत्र झालेला देश आज 2025 मध्ये आपल्या 75 पट यांची प्रगती आहे। आणि जसं गार्डन त्यांनी डेव्हलप केलेत बघा, हे पाणी जाण्यासाठी बरं का चेंबर्स ठेवलेले आहेत, म्हणजे कुठेही पाणी तुंबणार नाही। आणि नमस्कार नमस्कार, खाली भेटू आपण, बरोबर। पाणी असं मध्ये थांबणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली आहे। दोन्ही बाजूला स्लोप ठेवलेला आहे, जागोजागी चेंबर ठेवलेत आणि विशेष करून इथले चेंबर कधीही फुल होत नाहीत, पाणी वर येत नाही, उपळी मारत नाही। त्याचं कारण की त्या चेंबरमध्ये कचराच जाऊ नये याची व्यवस्था केलेली असते। आणि म्हणून मित्रांनो, हां, आणि विशेष म्हणजे इकडे हे मी जे तुम्हाला गार्डन दाखवतोय ते पहिल्या माळ्यावरती आहे, कारण सिंगापूरमध्ये जागा खूप कमी आणि म्हणून त्यांनी खाली जमीन आहे, त्याच्यावर एक माळा आहे, खाली हॉटेल्स आहेत, वॉशरूम्स आहेत, बाकीच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी त्यांनी बनवल्यात। आणि वर म्हणजे आपण कसं बाल्कनी किंवा टॉप फ्लोअरला असतो तसं त्यांनी इथं टेरेस गार्डन बनवलेलं आहे। हे टेरेस गार्डन एवढं मोठं यांनी केलेलं आहे बघा, झाडांची संख्या, झाडांचा गर्दपणा, आपल्याला सर्दी होईल मित्रांनो, सर्दी, अशा प्रकारचं इथं प्रगती आहे। आता गेले 4-5 दिवसापासून मी सिंगापूरमध्ये फिरतोय, येताना थोडीशी मला सर्दी, ताप, कणकणी जाणवत होती, पण इथं आलो आणि इथलं जे हवामान आहे, इथली वातावरणाची शुद्धता आहे ना, त्याच्यामुळे असं टन झालेलं आहे मित्रांनो, काय मला कशाची जाणीव राहिली नाही। म्हणजे इथं तुम्हाला औषधं खावं लागत नाही बरं का, इथली शुद्ध हवा एवढी छान आहे की इथे हवेचा इंडेक्स फक्त 12 आहे, जो आपल्याकडे 300, 350, कधी 400 पण असतो। म्हणजे इथं जे सिंगापूरमध्ये वातावरण आहे त्याच्या 300 पट, 300% म्हणत नाही बरं का मी, 3 पट नाही, 300 पट प्रदूषण असलेल्या धुळीमध्ये आणि
प्रदूषित वातावरणामध्ये आपण राहत असतो, त्यामुळे आपलं आरोग्य खूप खराब होतं. इथे यांचं आयुष्यमान खूप जास्त आहे. आणखी थोडं पुढे जाऊन तुम्हाला दाखवायला हरकत नाही, कारण पुन्हा पुन्हा हे बघायला मिळेल की नाही सगळ्यांना असं मला वाटतं. तर इथल्या लोकांचं आयुष्य 10 ते 20 वर्षांनी वाढतं, निरोगी राहतात. औषधाचा खर्च खूप कमी लागतो, कारण शुद्ध हवा, इथलं पाणी जे आहे ते मिनरल वॉटर नसतं. इथलं वॉटर जे आहे ते pH मध्ये मोजलं जातं, आणि ज्याचा pH 8 आहे, म्हणजे जे पाणी मनुष्य मात्राला पिण्यालायक आहे अशाच पाण्याचं या ठिकाणी नागरिकांना ते उपलब्ध होईल यासाठी सरकार खूप कटिबद्ध असते. नियम खूप कडक आहेत. इथे तुम्हाला कशाही प्रकारचा कचरा करता येत नसतो. तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारचं निसर्गाची हानी करायला परवानगी नाही. इथे कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करायला परवानगी नाही. आणि इथे तुम्हाला जगातले सगळ्या देशाचे लोक नागरिक झालेले दिसतील. आपल्याकडे मात्र परिस्थिती वेगळी आहे. उठसूट आपल्याकडे म्हणजे सुशिक्षित लोकांना किंवा काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन नसते, प्रेरणा नसते. उलट जो फॅक्टरी टाकेल, जो उद्योग टाकेल त्याला खंडणी मागणारे, हप्ता मागणारेच दुनियाभरचे लोक पैदा झालेले असतात. आणि म्हणून लोक आपला देश सोडून जातात. दरवर्षी जवळपास 2.5 ते 3 लाख लोक आपला देश कायमचा सोडून मित्रांनो निघून जातात. ही परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि ते बदलावी याच्यासाठी आमचं असं म्हणणं आहे की आपण आपल्या शहराचं सिंगापूर करण्यासाठी पहिलं ती शहरं भ्रष्टाचारमुक्त केली पाहिजेत. आणि ते होण्यासाठी ह्या पालिका, ज्यांची ही जबाबदारी असते गार्डन देणं, त्या पालिका पहिल्या भ्रष्टाचारमुक्त झाल्या पाहिजेत. आणि त्याचा पहिला टप्पा म्हणजे आपण सिंगापूर देशाचा अभ्यास दौरा ठेवलेला आहे. आणि त्या अभ्यास दौऱ्यातून नागरिकांना याची जाणीव करून देत आहोत की आपल्याला देश पुढे न्यायचा असेल तर कशा प्रकारे भ्रष्टाचारावर कंट्रोल करावं लागेल, आणि भ्रष्टाचारावर कंट्रोल केलं तर कशा प्रकारे प्रगतीची दारं खुली होतात हे आपल्याला सगळ्यांना दाखवता येईल.